नमो नमः. विद्यार्थी मित्रांनो, वर्षभर आपण संस्कृत पाठ्यपुस्तकाचा अभ्यास केलेला आहे आणि अभ्यासानंतर येते ती परीक्षा. परीक्षेमध्ये संस्कृत विषयाचा पेपर कसा सोडवावा याचं मार्गदर्शन आज आपल्याला करणार आहे. आपण लक्ष देऊन ते ऐका आणि त्या प्रकारे पेपर लिहा. सर्वप्रथम बोर्डाचा पेपर कसा असतो हे मी आपल्याला दाखवणार आहे. एक नमुना म्हणून आपल्याला मी हा पेपर सोडून दाखवत आहे. सर्वप्रथम अशा प्रकारे पर्यवेक्षकांच्या द्वारे उत्तरपत्रिका प्राप्त झाल्यानंतर काय करावं तर लक्षात घ्या. यामध्ये काही सूचना दिलेल्या असतात. उदाहरणार्थ बारकोड संबंधी सूचना. पहिली सूचना लक्षात घ्या. विद्यार्थ्यांनी प्रथम पर्यवेक्षकांकडून बारकोड स्टिकर घ्यावे आणि ते स्टिकर घेतल्यानंतर या ठिकाणी ते स्टिकर पूर्ण व्यवस्थित चिटकवायचं आहे पूर्णपणे. बारकोडवरील बैठक क्रमांक व विषय बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी. बारकोड स्टिकर त्यासाठी दिलेल्या जागेमध्ये घडी न पडू देता चिकटवावा. बारकोडवर अन्य कोणतेही लिखाण करू नये. केल्यास परीक्षेतील गैरमार्गाचा प्रकार मांडण्यात येईल. उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठावरील अन्य माहिती विहित जागेत भरावी. तर लक्ष द्या, इथं शाळेचा शिक्का येईल, इथे केंद्र क्रमांक लिहायचा, त्यानंतर इथे तुमचा जो बैठक क्रमांक आहे हा अंकामध्ये या ठिकाणी न्यायचा आणि या ठिकाणी तुमचा बैठक क्रमांक शब्दामध्ये लिहायचा. त्यानंतर परीक्षार्थीची सही. या ठिकाणी परीक्षार्थी कोण आहे, जो परीक्षा देत आहे त्याची सही या ठिकाणी. आणि नंतर पर्यवेक्षकाची सही. नंतर जे तुमच्यावर पर्यवेक्षण करणार आहेत शिक्षक त्यांची ते सही येणार. तदनंतर पुढे बघा, विषयाचं नाव टाकायचं आहे संस्कृत. तदनंतर पेपरचा कोड टाकायचा आहे आणि ज्या दिवशी ज्या तारखेला पेपर असेल त्या दिवसाची तारीख टाकायची. तदनंतर महत्त्वाची सूचना या ठिकाणी बघा, सप्लिमेंट अटॅच. तर बघा, जो तुमचा पेपर आहे तो पेपर म्हणजे हा मेन आन्सर बुक. नंतर हा पेपर संपल्यानंतर तुम्ही सप्लिमेंट घेता, तर जेवढ्या तुम्ही घेणार तेवढे आकडे तुम्ही या ठिकाणी लिहायचे आहेत. 2 असेल तर 2 लिहा, 3 घेतले असेल तर 3 लिहा आणि 1 + 3 बरोबर होतात 4. अशा प्रकारे अंक लिहायला मात्र विसरू नका. तदनंतर विद्यार्थ्यांकरिता त्या प्रश्नपत्रिकेच्या उत्तरपत्रिकेच्या पाठीमागे काही सूचना असतात. परीक्षार्थींनी प्रवेशपत्र आणि ओळखपत्र दररोज बरोबर आणावे. पर्यवेक्षक, केंद्र संचालक व केंद्राला भेट देणारे अधिकारी ज्या ज्यावेळी प्रवेशपत्राची व ओळखपत्राची मागणी करतील त्या प्रत्येक वेळी त्यांना तो दाखवता आले पाहिजे. जवळजवळ 24 नियम आहेत ते. हे सर्व नियम तुम्ही लक्ष देऊन वाचायचे आहेत. हे सर्व नियम पाळले गेले पाहिजे.
व्हिडिओ थांबून तुम्ही हे संपूर्ण नियम वाचायचे आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे हे सर्व नियम वाचा, लक्षात ठेवा आणि या नियमांचं पालन करा. आता आपण प्रश्नपत्रिका सोडवूया. एक नमुना म्हणून मी उत्तरपत्रिका तुम्हाला सोडवलेली दाखवणार आहे. कशा प्रकारे पेपर सोडवा याचं उत्तम हे उदाहरण आहे. सर्वप्रथम प्रथमः विभागः या विभागाचं नाव आहे सुगम संस्कृतम. 8 गुणांकरता हा विभाग असतो. यामध्ये पहिला प्रश्न अ. चित्रम दृष्ट्वा नामानी लिखत. चित्र पाहून नावे लिहा. 5 पैकी 4 तुम्हाला लिहायची आहेत आणि ते असतील तुमच्याकरता 4 मार्कासाठी. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी काय काय दिलं आहे. ही सर्व नामं तुम्हाला संस्कृतमध्ये लिहायची आहेत. चिकटपट्टी दिसते, नंतर तो ठसा दिसतोय, स्वेटर दिसतंय, नंतर खीर दिसते आणि वाढणे ह्या ज्या क्रिया आहेत, चित्र आहेत, हे तुम्हाला संस्कृतमध्ये लिहायचं आहे. कसं लिहायचं मी तुम्हाला उदाहरण दाखवतो. हे बघा अशा प्रकारे आखणी करून छानपैकी सुवाच्य अक्षरामध्ये लिहायला सुरुवात करा. प्रथमः विभागः सुगम संस्कृतम. प्रश्न पहिला अ. त्याच्यामध्ये 5 प्रकार आहेत. 5 चित्र दिली आहेत. त्या 5 चित्रांची नावे या ठिकाणी लिहायची. बघा संश्लेष पट्टिका, मृदू मुद्रा, पायसम, स्वेदकः, परिवेशयती. अशा प्रकारे मग या 5 पैकी तुम्हाला 4 मार्क मिळतील. तदनंतर प्रश्न पहिला आ. संख्या अक्षरैः अंकैः लिखत. संख्या अक्षरांच्या द्वारे किंवा अंकांच्या द्वारे लिहा. 3/2 म्हणजे 3 पैकी 2 लिहायचे 2 मार्कासाठी. यामध्ये 18 दिला आहे. त्याला संस्कृतमध्ये काय म्हणतात ते लिहायचे तुम्हाला. 80 याला मराठीमध्ये काय लिहितात ते लिहायचे आणि 95ला संस्कृतमध्ये काय म्हणतात ते सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. तदनंतर पुढे बघा प्रश्न क्रमांक 1 ई. समय स्तंभमेलनं कुरुत. वेळ, त्या वेळेचा स्तंभमेलन जोड्या लावायच्या आहेत. बघा या ठिकाणी अ गट आणि आ गट असा 2 गट दिलेला आहे. एकीकडे संस्कृतमध्ये वेळ दिलेली आहे आणि एकीकडे मराठीमध्ये वेळ दिलेली आहे. तर ही वेळ कशी जोड्या लावायच्या तर ते मी तुम्हाला पेपर सोडून दाखवणार आहे. प्रश्न क्रमांक 1 आ. या ठिकाणी पहिला प्रश्न होता 18. 18ला काय म्हणतात तर 11. नंतर 80. 80 याला मराठीमध्ये काय म्हणतात 80. नंतर 95ला संस्कृतमध्ये काय म्हणतात 95. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रश्न पहिला ई. जोड्या लावायच्या आहेत. स्तंभमेलनं कुरुत. तर या ठिकाणी जोड्या लावल्या गेल्यात बघा. सार्ध पंचवादनम म्हणजे 5:30. 55 चतुर्वादनम म्हणजे 4 वाजण्याकरता 5 मिनटं कमी. सपाद 9 वादनम म्हणजे 9:15. 9 वाजून 15 मिनटं. 20+ 9 म्हणजे 9 वाजून 20 मिनिटे. हा झाला सुगम संस्कृत प्रथम विभाग 8 गुणांचा. आता द्वितीय विभाग. द्वितीय विभाग गद्यम. यामध्ये 2 गद्य तुम्हाला येतात. हा पूर्ण जो विभाग आहे गद्य विभाग हा तुम्हाला 20 गुणांकरता येणार. या 20 गुणांमध्ये पहिलं जे गद्य आहे हे 7 मार्काकरता असणार आहे. मग हा संपूर्ण गद्य वाचायचा. कोणत्या पाठातला आहे ओळखा पाहू. प्रश्न 2 अ. गद्यांशं पठित्वा निर्दिष्टाः कृतीः कुरुत. मी पटकन वाचून दाखवतो आणि पुढची प्रश्न आपण सोडवूया.
अथ प्राप्तः सुदासस्तदुद्यानं यत्र भगवतः सुगतस्य निवासः तत्र वटवृक्षस्याधस्तादेकस्मिन् श्मखण्डे समुविष्ट आसीत् स महात्मा। अनल्पेन धाम्ना राजते स्म तस्य भगवतो वदनं तदालोकयतः सुदासस्य चित्ते भक्तिरसार्णव उदतिष्ठत्। स हस्तस्थं नीरजं भगवतः सुगतस्य चरणयोरर्घ्यं कृत्वा नमो भगवती इति वदन् सविनयं प्राणमत् तां तं प्रसादवृषिभ्यां लोचनाभ्यां निरूपयन् स्मयमान मुखपद्मो भगवान् अभाषत वत्स किमिच्छसि इति। एवम् उक्तवती सुगते निरीच्छ सुदासः प्रत्यवदत् भगवन् किमन्यत् केवलं भगवतः चरणकमलस्पर्शेन आत्मा मे कृतार्थतां लभताम् इति। एववादिनं सुदासं तथास्तु इत्यब्रवीत् भगवान् सुगतः। अहो प्रभावः सुगतस्य यत् तस्य दर्शनमात्रेणैव कमलार्थं बहुमूल्यमपेक्ष्यमाणः सुदासस्तद्विस्मृत्य सुगतचरणाभ्यां तत्कमलं समर्पितवान्। एष सुगतम् एव ननुः भगवान गौतमबुद्धः। तर या गद्यातून आपल्याला लक्षात आलं असेल की हा जो गद्य आहे हा कोणत्या पाठातला आहे तर चतुर्थ पाठ, त्याचं नाव आहे अमूल्यम कमलम आणि त्यावर आधारित आता प्रश्न विचारले जातील. तर लक्ष द्या. अवबोधनम उचितम कारणम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. योग्य कारण निवडून वाक्य पुन्हा लिहायचे. योग्य कारण निवडायचे आणि मग वाक्य पुन्हा लिहायचे. तर बघा, सुदासह नीरजम सुगत चरणाभ्याम समर्पितवान, याचा अर्थ आहे सुदासाने कमळाचं फूल हे सुगतांच्या चरणावर समर्पित केलं. यतः कारण की, आता दोन पर्याय दिले बघा. पहिला पर्याय वाचून दाखवतो. सुगतः सुदासाय अधिकम धनम अयच्छत, सुगतांनी सुदासाला अधिक धन दिले होते. दुसरा पर्याय सुदासस्य मनसी भक्तिरस अजायत, सुदासाच्या मनामध्ये भक्तिरस निर्माण झाला. आता या दोन पैकी कोणतं कारण योग्य असेल तर दुसरं कारण हे योग्य असेल. तर हा संपूर्ण प्रश्नही लिहायचा आहे आणि या ठिकाणी हे संपूर्ण पूर्णचे पूर्ण कारण लिहायचं आहे. आता पुढे बघा. कह कम वदती, कोण कोणास बोलतो. आत्मा मे कृतार्थताम लभताम, माझा आत्मा कृतार्थ झाला, माझ्या आत्म्याला कृतार्थता मिळाली असं कोण म्हणतं तर बघा. कह वदती सुदासः, कम वदती सुगतम, वदती वदती म्हणा किंवा अवदत म्हणा चालेल. आता पुढे बघा. सुगतस्य दर्शनेन सुदासस्य मनसी किम परिवर्तनम संजातम, पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहायचं आहे. आता बघा. सुगतस्य दर्शनेन सुदासस्य मनसी भक्तिरसः, बघा या ठिकाणी हा शब्द दिलाय बघा, भक्तिरसः संजातम. एष गद्यांश कस्मात पाठात उद्धृतः, हा जो गद्यांश आहे हा कोणत्या पाठातून घेतलेला आहे तर हा जो गद्यांश आहे मी तुम्हाला सांगितलं, हा गद्यांश अमूल्य कमलम या पाठातून घेतलेला आहे. तर इथं नाव लिहायचं. मग आहे कस्मात पाठात, अमूल्यम कमलम. अमूल्यम कमलम. हे बघा, व्यवस्थित हेडिंग टाकायची आहे. द्वितीय विभाग गद्यम आणि उत्तर लिहायला सुरुवात करायची. क चं उत्तर बघा. सुदास नीरजम सुगत चरणाभ्याम समर्पितवान यतः सुदासस्य मनसी भक्तिरस अजायत. आता पुढचा प्रश्न काय होता. कह कम वदती,
एतत् वाक्यम सुदासः सुगतं वदति. त्यानंतर सुगतस्य दर्शनेन सुदासः कमलार्थं बहुमूल्यस्य अपेक्षा व्यस्मरत. सुगतांच्या दर्शनाने कोणता परिणाम झाला, तर त्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की सुगतांच्या दर्शनाने सुदासाच्या मनामध्ये भक्तिरसाचा अर्णव तर निर्माण झालाच, परंतु त्याच्या अंतःकरणामध्ये कमळाकरता भरपूर किमतीची जी अपेक्षा होती ती मात्र तो विसरला. हे परिवर्तन झालं. आणि पुढचा प्रश्न, एष गद्यांश अमूल्यम कमलम इति पाठात उद्धृतः. आता पुढील विभाग आहे शब्द ज्ञानम 3-2. आता लक्ष द्या, क, ख आणि ग या 3 पैकी तुम्हाला 2 लिहायचे कोणते, कारण मार्क तुम्हाला 2 मिळणार आहेत. म्हणून क ख लिहा किंवा क आणि ग लिहा किंवा ग आणि ख लिहा. तसंच तुम्ही 3ही लिहिले तरी चालतील. आता बघा, नंतरचा आहे पृथक्करणम. पृथक्करणम यामध्ये क्रमेण योजयत, क्रमाने योजना करा. मग आता सुगताय कमलम समर्पणम, सुगतस्य पृच्छा, सुगतस्य आशीर्वाद, उद्यानस्य प्रवेशः. अशा प्रकारे हे क्रमाने तुम्हाला योजना करायची आहे. सर्वप्रथम आपण शब्दज्ञानमची उत्तरं पाहूया. लक्ष द्या, प्रश्न काय होता? प्रश्न होता, गद्यांशात द्वे पूर्वकालवाचक धातुसाधित अव्यय चित्वा लिखत. गद्यांशातून 2 पूर्वकालवाचक धातुसाधित 2 अव्यय निवडून लिहायची आहेत. मग गद्यांशातून 2 पूर्वकालवाचक धातुसाधित या ठिकाणी निवडलेले आहेत. बघा, कृत्व आणि विस्मृत्य. कृत्व आहे त्वांत आणि विस्मृत्य आहे लेबंत, पण दोघंही पूर्वकालवाचक आहेत. तदनंतर गद्यांशात विशेषणम चित्वा लिखत, गद्यांशातून विशेषण निवडून लिहा. आता धामना हे विशेष आहे, तर त्याचं विशेषण आहे अनल्पेन. सुदासम हे आहे विशेष्य, तर त्याचं विशेषण आहे एवं वादिनम. पुढे बघा, आता ग यामध्ये उत्तर पदम लिखत. उत्तर पद तुम्हाला लिहायचं आहे. एक पद दिलं असेल तर दुसरं पद तुम्हाला लिहायचं आहे. लक्ष द्या, चरणयोरर्घ्यम या ठिकाणी अर्घ्यम, चरणयो हे पद दिलंय आणि अर्घ्यम तुम्हाला लिहायचंय. तदा लोकयतः, तत् प्लस आलोकयतः. लक्ष द्या, क्रमेण योजयत हा जो आपण प्रश्न पाहिला त्याचं हे उत्तर आहे. सुदासस्य उद्यान प्रवेशः. तदनंतर उद्यान प्रवेश केल्यानंतर सुगतांनी त्यांना विचारलं, नंतर सुगतांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि नंतर त्यांनी बहुमूल्याची अपेक्षा असणारं जे कमल, ते कमल त्यांनी सुगतांच्या चरणावर समर्पित केलं. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न दुसऱ्यातील अ घटक आपण पाहिला, म्हणजे पहिलं गद्य पाहिलं. आता प्रश्न दुसऱ्यातील आ हा घटक आपण पाहणार आहोत. यामध्ये हे दुसरं गद्य आलेलं आहे, तर ते गद्य कोणत्या पाठातील आहे मी वाचून दाखवतो, आपण ओळखा. किंचित कालानंतरम शृगालः मृगम अवदत्, वनेस्मिन् एकं सस्यपूर्ण क्षेत्रमस्ति, दर्शयामि त्वां. तथा कृते मृगः प्रत्यं तत्र गत्वा सस्यम् अखादत्. तत् दृष्ट्वा एकस्मिन् दिने क्षेत्रपतिना पाशः योजितः. तत्रागतः मृगः पाशैर्बद्धः स अचिन्तयत्, इदानीं मित्राण्येव शरणं मम. दूरात् तत्पश्यन् जम्बुकः मनसि आनन्दितः सोचिन्तयत्, फलितं मे मनोरथम्, इदानीं प्रभुतं भोजनं प्राप्स्यामि. मृगस्तं दृष्ट्वा अब्रवीत्, मित्र छिन्दितावन् मम बन्धनं, त्रायस्व मां. जम्बुको दुरादेवावदत्, मित्र दृढोऽयं बन्धः,
स्नायुनिर्मितान् पाषाणेतान् कथं वा व्रतदिवसे स्पृशामि इत्युक्त्वा सः समीपमेव वृक्षस्य पृष्ठतः निवृत्तं स्थितः। प्रदोषकाले मृगमन्विष्यन् काकस्तत्रोपस्थितः मृगं तथाविधं दृष्ट्वा सः उवाच, सखे किमेतत्? मृगेणोक्तं, सुहृद्वाक्यस्य अनादरात् बद्धोऽहम् उक्तञ्च सुहृदां हितकामानां यशृणोति न भाषितं विपत्सन्निहिता तस्य स नरः शत्रुनन्दनः। काकः अब्रूत, स वञ्चकः क्वास्ते? मृगेणोक्तं, मन्मांसार्थे तिष्ठत्यत्रैव। काकः उक्तवान्, उपायस्तावत् चिंतनीयः। या गद्य पठनानंतर आपल्या लक्षात आलं असेल की हा पाठ कोणता पाठातलं हे गद्य आहे. तर लक्षात घ्या, द्वितीय जो पाठ आहे तुमचा पाठ्यपुस्तकातील त्याचं नाव आहे व्यसने मित्रपरीक्षा आणि त्यावर आधारित आता हे विचारलेले प्रश्न. पहिलं, उचितं कारणं चित्वा वाक्यं पुनर्लिखत. जंबुकः वृक्षस्य पृष्ठतः निवृत्तं स्थितः. जंबूक म्हणजे कोल्हा, वृक्षस्य म्हणजे वृक्षाच्या, पृष्ठतः म्हणजे पाठीमागे, निवृत्तम म्हणजे लपून, स्थित म्हणजे राहिला. कोल्हा झाडाच्या पाठीमागे लपून राहिला. यतः कारण काय? दोन कारणं दिली आहेत. स मृगस्य मांसम भक्षितुम इच्छति स्म, पहिलं कारण. दुसरं कारण आहे स काकस्य आगमनस्य प्रतीक्षां करोति स्म, दुसरं कारण. तो कावळ्याच्या येण्याची प्रतीक्षा करत होता का? तो हरणाचे मांस भक्षण करू इच्छित होता का? या दोनपैकी कोणतं योग्य असेल? बरोबर, तुमच्या लक्षात आलंय, तुम्ही पाठांतर व्यवस्थित केलंय, पाठ अभ्यासलाय, म्हणून पहिलं कारण या ठिकाणी. जंबुक वृक्षस्य पृष्ठतः निवृत्तं स्थितः यत सह मृगस्य मांसं भक्षितुम इच्छति स्म. आता पुढील जे प्रश्न आहेत यांचं उत्तर मी तुम्हाला दिलेलं उत्तरपत्रिकेवरचं दाखवणार आहे. बघा, प्रश्न लक्षात घ्या. अगोदर ख आहे, पूर्ण वाक्याने उत्तरम लिखत. पूर्ण वाक्यात उत्तर लिहाय. कस्य वाक्यस्य अनादरात मृगः बद्धः? कोणाच्या वाक्याच्या अनादरामुळे हरिण बंधनात पडला? नंतर ग आहे, वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम असत्यम इति लिखत. वाक्य पुन्हा लिहून, लक्षात घ्या, वाक्य पुन्हा लिहायचंय आणि नंतर मग सत्य किंवा असत्य असं लिहायचंय. शृगालः पाशबद्धं मृगम दृष्ट्वा मुदितः. शृगाल म्हणजे कोल्हा, हा जाळ्यामध्ये अडकलेला हरणाला पाहून आनंदित झाला. सत्य की असत्य? आणि पुढचा प्रश्न आहे घ. यामध्ये अमरकोशात शब्दम योजयित्वा वाक्यम पुनर्लिखत. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये संपूर्ण पाठ संपल्यानंतर, व्याकरणाचा भाग संपल्यानंतर शेवटी अमरकोश दिलाय आणि त्यामध्ये क्षेत्रपती याला समानार्थी शब्द आहे, त्याच्यातला एक समानार्थी शब्द घ्यायचा आणि क्षेत्रपती या ठिकाणी लिहायचा. कसं लिहायचा मी आपल्याला दाखवतो. हे बघा, अशा प्रकारे त्या प्रश्नांची उत्तरं लिहायची. जंबुका वृक्षस्य पृष्ठतः निवृत्तं स्थितः यतः सह मृगस्य मांसं भक्षितुम इच्छति स्म. त्यानंतर काकस्य वाक्यस्य अनादरात मृगः बद्धः. आणि पुढचं वाक्य, आता या ठिकाणी अगोदर वाक्य पूर्ण लिहायचंय, वाक्य पूर्ण लिहायचंय आणि नंतर मग शेवटी सत्यम की असत्यम हे लिहायचं आहे. तदनंतर अमरकोशातून निवडून आलेला शब्द बघा, तुम्ही कृषिक लिहा, कर्षक लिहा, कृषिवलः क्षेत्राजीवः पाशम योजितवान, अशा प्रकारे हे पर्यायी शब्द आहेत. आता पुढील विभाग बघा, शब्द ज्ञानम. 3 तह 2, 3 पैकी तुम्हाला 2च लिहायचे आहेत. क लिहा, ख लिहा किंवा ग लिहा, म्हणजे 3 पैकी 2 लिहायचे तुम्हाला. बघा, गद्यांशात द्वे संबोधन विभक्ते हे रूपे चित्वा लिखत. गद्यांशातून 2 संबोधनाची 2 रूपं लिहायची. ख आहे, गद्यांशात विशेषणम चित्वा लिखत. गद्यांशातून विशेषण निवडून लिहायचे. भोजनमचं विशेषण काय आहे आणि बंधचं विशेषण काय आहे ते तुम्हाला लिहायचे. नंतर ग आहे, पूर्वपदम लिखत, पूर्वपद लिहा. मित्रांनेव, आता एव दिलं आहे, मग त्याच्या आधी काय आहे ते लिहायचे. दुरादेव, यामध्ये एव दिलं आहे आणि त्याच्या आधी काय येणार आहे ते तुम्हाला लिहायचे. मी तुम्हाला उत्तर दाखवतो.
हे पहा, अशा प्रकारे संबोध विभक्तीचे दोन रूप सांगितले होते. तर ते दोन रूप या ठिकाणी बघा, मित्र आणि सखे हे दोघं संबोधनाचे रूप आहेत. तसेच मित्रांनेव, मित्राणी प्लस एव, दुरादेव, दुरात प्लस एव. नंतर पुढचं बघा, विशेषण लिहायचं तुम्हाला. आता बघा, भोजनमचं विशेषण आहे प्रभुतम आणि बंधचं विशेषण आहे दृढ. आता पुढचा विभाग आहे पृथक्करणम. यामध्ये जाल रेखाचित्रम पुरयतं. आगमनस्य उचित क्रमेण लिखत. आता सस्य पूर्ण क्षेत्रम आगतः. पिकाने भरलेल्या शेतामध्ये ज्यांचं आगमन झालंय हे तुम्ही उचित क्रमाने लिहायचंय. पहिल्यांदा कोण आलं, नंतर दुसऱ्यांदा कोण आलं, तिसऱ्यांदा कोण आलं, चौथ्यांदा कोण आलं, हे तुम्हाला क्रमाने लिहायचंय. उत्तर दाखवतो तुम. हे पहा, त्या प्रश्नाचं उत्तर आहे. सर्वप्रथम शृगाल त्या ठिकाणी आला आणि त्या शृगालने त्या हरणाला शेत दाखवलं. मग हरिण दररोज त्या ठिकाणी येऊ लागला. एके दिवशी क्षेत्रपती त्या ठिकाणी आला आणि क्षेत्रपतीने जाळे टाकले आणि नंतर मग त्या जाळ्याला मध्ये तो हरिण बांधला गेला. मग त्याला शोधत शोधत कावळा त्या ठिकाणी आला. म्हणजे प्रथम शृगाल, नंतर मृग, नंतर क्षेत्रपती, नंतर कावळा. नंतर दुसऱ्या प्रश्नातील ई, माध्यम भाषया सरलार्थम लिखत. ज्या माध्यमातून आपण शिकत आहात त्या माध्यमातून सरलार्थ लिहायचा आहे. जर काही विद्यार्थी इंग्लिश मिडियम या माध्यमातून शिकत असतील तर त्यांनी हे संस्कृत गद्य तुम्हाला इंग्लिशमधून लिहायचं आहे. आणि जे विद्यार्थी मराठी माध्यमातून लिहित असतील, शिकत असतील, त्यांनी या संस्कृत गद्याचा अर्थ मराठीतून लिहायचा आहे. म्हणजेच माध्यम भाषया. ज्या माध्यमातून आपण संस्कृत विषय शिकत आहात ते माध्यमातून हे संस्कृत लिहायचं आहे. आता बघा, मी तुम्हाला पहिले वाचून दाखवतो. यामध्ये दोन तह एक सांगितलंय, म्हणजे दोन पैकी तुम्ही कोणताही एक लिहू शकता. एकतर वैखानस दुष्यंतचं लिहू शकता किंवा रदनिका दारक यांचं लिहू शकता. मी दोन्ही तुम्हाला दाखवतो. वैखानसः राजन् समिदाहरणाय प्रसिता वयम् एष खलु कण्वस्य कुलपतेः अनुमालिनी तीरमाश्रमो दृश्यते प्रविश्य प्रतिगृह्यताम् आतिथेयः सत्कारः दुष्यन्तः तपोवन निवासिनाम् उपरोधो मा भूत अत्रैव रथं स्थापय यावदवतरामी. आता सर्वप्रथम मी याचा मराठीमध्ये सरलार्थ दाखवतो. मराठी सरलार्थ. वैखानस, महाराज, समिधा आणण्यासाठी आम्ही निघालो आहोत. हा मालिनी नदीच्या काठावर असलेला कुलपती कण्व मुनींचा आश्रम दिसत आहे. प्रवेश करून आपण अतिथी सत्कार स्वीकारावा. दुष्यंत म्हणतो, तपोवनात राहणाऱ्यांना त्रास होता कामा नये. येथेच रथ थांबव म्हणजे मी उतरतो. पुढील प्रश्न आहे रदनिका. एहिवत्स शकटिकया क्रीडावः दारकः सकरुणं रदनिके किं मम एतया मृत्तिका शकटिकया तामेव सौवर्णशकटिकां देहि. रदनिका. सनिर्वेदं निश्वस्य जात कुतोस्माकं सुवर्णव्यवहारः. याचं मराठी भाषांतर. रदनिका. ये बाळा, आपण गाडीने खेळूया. मुलगा रडत. रदनिके. मला या मातीच्या गाडीचा काय उपयोग, तीच सोन्याची गाडी दे. रदनिका. दुःखाने सुस्कारा टाकून. बाळा, आपला सोन्याशी कुठून संबंध. जे विद्यार्थी इंग्रजी माध्यमातून शिकतायत त्यांच्याकरता हे आंग्ल भाषांतर, इंग्लिशमध्ये भाषांतर. व्हिडिओ थांबवून तुम्ही ते वाचून लिहू शकता. प्रश्न दुसरा ई. माध्यम भाषया उत्तरम लिखत.
2 तह 1, 2 पैकी 1 लिहायचं आहे. पहिला प्रश्न आहे, शक्रस्य कपटम विशदीकुरुत. शक्राचे कपट, त्याचं विशदीकरण करा. जे इंग्रजी माध्यमातून संस्कृत विषय शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता शक्रस्य कपटम विशदीकुरुत या प्रश्नाचं हे माध्यम भाषा उत्तर दिलेलं आहे. व्हिडिओ थांबवून तुम्ही ते वाचू शकता आणि वाचून लिहू शकता. हे संपूर्ण उत्तर वाचायचं आणि वाचून लिहून घ्यायचं. अशा प्रकारे परीक्षेत सुद्धा इंग्रजी माध्यमात संस्कृत विषय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी लिहायचं आहे. आता जे मराठी माध्यमातून संस्कृत विषय शिकतायत त्यांच्याकरता उत्तर दिलेलं आहे. शक्रस्य कपटम विशदीकुरुत. भासकवीने लिहिलेल्या कर्णभारम या एकांकातून घेतलेल्या या नाट्यप्रवेशात इंद्राचे कपट आपल्याला प्रकर्षाने लक्षात येते. अर्जुन हा इंद्राचा मुलगा. त्याला युद्धात कर्णाने पराभूत करू नये म्हणून त्याची कवचकुंडले काढून घेण्याची आवश्यकता इंद्राला कळते. तो कर्णाच्या सुप्रसिद्ध औदार्याचा फायदा घेण्याचे ठरवून याचकाचे रूप घेऊन कर्णाकडे जातो. कर्णाला आपल्याला मोठी भिक्षा हवी आहे असे सांगतो, पण नेमके काय हवे आहे ते सांगत नाही. कर्णाने नमस्कार केल्यावर त्याला चिरंजीवी हो असा आशीर्वाद देण्याचा प्रघात असतानाही ते टाळून तुझी कीर्ती कायम टिको असा आगळा वेगळा आशीर्वाद देतो आणि आपला कुटील हेतू झाकून ठेवण्यात यशस्वी होतो. कर्णाने देऊ केलेल्या वेगवेगळ्या दानांना काही ना काही कारण सांगून तो नकार देतो. शेवटी कर्ण कवचकुंडले देऊ करतो. त्यावेळी द्या द्या असे अधीरपणे म्हणतो. इंद्राच्या कपटाचे आणि कर्णाच्या उदात्ततेचे दर्शन या प्रवेशात घडते. याच प्रश्नाचं उत्तर इंग्रजी माध्यमातून या ठिकाणी दिलेलं आहे. व्हिडिओ थांबवून तुम्ही ते वाचू शकता आणि वाचून लिहू शकता. दुसरा प्रश्न आहे, शंकरेन संन्यासार्थम कथम अनुमती लब्धा. शंकराचार्यांनी संन्यासाकरता कशा प्रकारे अनुमती मिळविली. सर्वप्रथम मराठी माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरता हे उत्तर दिलेले. उत्तरम शंकराचार्य पाठात शंकराचार्यांच्या पूर्वायुष्याचे वर्णन आहे. त्यांना संसार, मुले बाळे इत्यादी ऐहिक गोष्टीत रस नव्हता आणि आईला त्यांनी इतर समवयस्क मुलांप्रमाणे लग्न करून गृहस्थाश्रमात प्रवेश करावा असे वाटत होते. त्यामुळे शंकराचार्यांना संन्यास घेण्याची अनुज्ञा तिच्याकडून मिळणे शक्य नव्हते. हा पेच कसा सुटला त्याची हकीकत आहे. शंकराचार्य एकदा स्नानाकरता पूर्णा नदीवर गेले असता त्यांचा पाय मगरीने पकडला. आई मला सोडव असा त्यांचा आक्रोश ऐकून आई रडू लागली. तेव्हा शंकराचार्यांनी आर्त स्वरात म्हटले, आई संन्यास घेण्याची माझी इच्छा अपुरी राहणार. आता मी मरणार तेव्हा आता तरी संन्यास घ्यायची परवानगी दे. नाईलाजाने आपल्या इच्छेविरुद्ध आर्यांबा म्हणाली, तुला आवडेल तसे हो. आत्ताच तू संन्यास घे, माझी परवानगी आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तत्क्षणीच मगरीने पाय सोडला. अशा रीतीने विचित्र योगायोगाने शंकराचार्यांना आईची संन्यासाकरिता अनुमती मिळाली. याच प्रश्नाचं उत्तर आंग्ल भाषेतून म्हणजे इंग्रजी माध्यमातून या ठिकाणी दिलेले आहे. इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओ थांबवून वाचन आणि त्यानंतर
लेखन कार्य करायचं आहे. हे संपूर्ण उत्तर वाचा आणि लिहून काढा. तृतीय विभाग पद्यम 18 गुणाः 18 गुणांकरता हा पद्य विभाग आहे. प्रश्न क्रमांक 3 पद्यांशम पठित्वा निर्दिष्टः कृती कुरुत. या ठिकाणी 3 पद्यांश दिलेले आहेत, त्यांचं आपण अगोदर वाचन करूया, नंतर पुढे त्यावर कोणकोणती कृती दिली आहे ती कृती आपण करूया. विद्यानाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्न गुप्तं धनम विद्या भोगकरी यशः सुखकरी विद्या गुरुणाम गुरुः विद्या बंधुजनो विदेश गमने विद्या परम दैवतम विद्या राजसुपूज्यते न तु धनं विद्या विहीनः पशुः रे रे चातक सावधान मनसा मित्रक्षणं श्रूयताम् अंबोधः बहवोऽपि सन्ति गगने सर्वेऽपि नैतादृशः केचिद् वृष्टिभिरार्द्रयन्ति वसुधां गर्जन्ति केचिद् वृथा यं यं पश्यसि तस्य तस्य पुरतः मा ब्रूहि दीनं वचः घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद्रासबरोहणं येन केन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषो भवेत्. आता यावर निर्दिष्ट कृती काय आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रश्न पहिला आहे, पद्यांशम पठित्वा निर्दिष्टे कृती कुरुत. पद्यांश वाचून निर्दिष्ट कृती करा. आता 3 पैकी 2 लिहायचे. या ठिकाणी बघा क ख ग असे 3 प्रश्न आहेत. या 3 पैकी तुम्हाला 2 लिहायचे आहेत 2 मार्कासाठी. पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत. पूर्ण वाक्यात उत्तर लिहा. कवी हे चातकम किम उपदिशती. कवी चातकाला काय उपदेश करतो. ख आहे विशेषण विशेषयो मेलनम कुरुत. विशेषण आणि विशेष्य या दोघांचं मेलन करा म्हणजे जोड्या लावा. करुणा आहे बहवह आहे अ गटामध्ये आणि आ गटामध्ये वचः वाचः आणि अंबोधा आहे. तसेच ग उत्तर पदम लिखत. उत्तर पद लिहा. वृष्टिभिरार्द्रयन्ति. वृष्टिभिही दिलेला आहे आणि पुढे उत्तर पद लिहायचे. तसेच कुर्याद रासबरोहणम. कुर्यात लिहिलेलं आहे त्याच्या पुढचं उत्तर पद लिहायचंय. कसं लिहायचं उत्तर पत्रिकेत तुम्हाला दाखवतो. हे पहा, या ठिकाणी तृतीय विभाग वर लिहायचंय पद्यम. तिसरा प्रश्न त्याचं उत्तर बघा. यम यम पश्यसि तस्य तस्य पुरतः मा ब्रूहि दीनं वचः इति कविः चातकम उपदिशती. जो जो पाहतोस त्याच्या पुढे दीनवाणी वचन बोलू नकोस, अशा प्रकारे कवी चातकाला उपदेश करतो. त्यानंतर करुणा वाचः बहवः अंबोधाः. तसेच वृष्टिभिरार्द्रयन्ति. वृष्टिभिः प्लस उत्तरपद आहे आर्द्रयन्ति. कुर्याद रासबरोहणम. कुर्याद प्लस उत्तरपद आहे रासबरोहणम. अशा प्रकारे सुटसुटीत व्यवस्थितरित्या आपण लिहायचंय. पुढील आहे प्रश्न जाल रेखाचित्रम पुरयत. विद्या कशी आहे. प्रच्छन्न गुप्तम. तर या ठिकाणी लिहून देतो मी आपल्याला, म्हणजे सोपं जाईल आणि प्रश्नपत्रिकेवरचं उत्तरपत्रिकेवरचं सुद्धा दाखवतो. प्रच्छन्न गुप्तम या ठिकाणी लिहायचे धनम. गुरुणाम गुरुः परम दैवतम अन्नरस्य अधिकम रूपम. अशा प्रकारे लिहायचे. हे पहा, या ठिकाणी दिलेले आहे. प्रच्छन्न गुप्तम धनम गुरुणाम गुरुः नरस्य अधिकम रूपम परम दैवतम. काय आहे विद्या. प्रश्न क्रमांक 3 यामध्ये माध्यम भाषया उत्तरम लिखत. माध्यम भाषेतून उत्तर लिहा. 2 पैकी 1. 2 आहेत प्रश्न. कदा मदः व्यपगच्छति आणि दुसरा आहे संहतिः कार्यसाधिकाम इति सूक्तीं स्पष्टीकृत. मदः कदा व्यपगच्छति याचं मराठी माध्यमातून उत्तर. युग्ममाला या पाठात पद्यपाठात
यदा तदा या युग्माचे उदाहरण म्हणून आलेला भर्तृहरींचा यदा किंचिज्ञोहम हा श्लोक फार अर्थपूर्ण आहे. थोड्याशा ज्ञानाने झालेला गर्व हत्तीला माज येतो तसा असतो. खऱ्या ज्ञानी माणसांच्या सहवासात राहिल्याने तो जातो. खऱ्या ज्ञानी माणसाजवळ राहून थोडेफार कळू लागते आणि ते कळू लागले की आपल्या अज्ञानाची जाणीव होते. आपण ज्याला ज्ञान समजत होतो ते ज्ञान नव्हते, तर केवळ माहिती होती, किंवा आपले ज्ञान किती तोकडे अपूर्ण होते हे कळू लागते आणि आपला जो गर्व आहे तो ताप निघून जावा त्याप्रमाणे पार निघून जातो, असे भर्तृहरीने म्हटले आहे. जगातील ज्ञान अमर्याद क्षितिजाप्रमाणे सतत वाढणारे असते. त्या मानाने आपली बुद्धी अतिशय मर्यादित असते, याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. हा या श्लोकाचा इत्यर्थ आहे. जे विद्यार्थी इंग्रजी माध्यमातून शिकतायत त्यांच्याकरता इंग्रजी माध्यमातलं हे उत्तर आहे. आपण वाचा, व्हिडिओ थांबवून आणि लिहून घ्या. कदा मदः व्यपगतः या प्रश्नाचं इंग्रजी माध्यमातून लिहिलेलं हे पेपरातलं उत्तर आहे. अशा प्रकारे तुम्ही पेपर सोडवताना उत्तर लिहायचं आहे. आता पुढील प्रश्न आहे, संहती ही कार्यसाधिकाम इति सुक्तिम स्पष्टीकुरुत. संघटना एकी ही कार्य पूर्ण करणारी असते, कार्य साधणारी असते, ही सुक्ती स्पष्ट करा. संहती कार्यसाधिका इति सुक्ती स्पष्टीकुरुत या प्रश्नाचं उत्तर, केवळ 2 ओळीच्या श्लोकातले हे 2 शब्द किती महत्त्वाची गोष्ट अधोरेखित करतात. लहान किंवा कमी महत्त्वाच्या वस्तू एकत्र आल्या की त्यांच्यात एकीमुळे अधिक बळ निर्माण होते. त्यांचे क्षुद्रपण नाहीसे होते. कवींनी हा विचार समर्पक उदाहरणाने स्पष्ट केलेला आहे. गवताची काडी केवढी लहान असते, क्षुद्र असते, पण अशा अनेक काड्या एकत्र वळल्या आणि त्यांची दोरी तयार झाली की त्या दोरीने मदोन्मत्त हत्ती देखील बांधले जातात. दुबळे वाटणारे लोक एकत्र येऊन आंदोलन करतात आणि मोठे साम्राज्य त्यांच्या पुढे हतबल बनते. हे इतिहासात वेळोवेळी घडलेले आहे. आपल्याच स्वातंत्र्य लढ्याचे उदाहरण या संदर्भात आठवते. प्रश्न 3 ई. पद्ये शुद्धे पूर्णे च लिखत. पद्ये द्विवचन आहे, शुद्धे द्विवचन आहे, पूर्णे द्विवचन आहे. म्हणजे 2 पदे शुद्ध आणि पूर्ण लिहा. तर या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट आहे. तर बघा, थोडंसं आपण कन्फ्यूज होऊ शकतो, या ठिकाणी गोंधळात पडू शकता, परंतु मन शांत ठेवून प्रश्न व्यवस्थित वाचा. बघा या ठिकाणी काय म्हटलंय बघा, क ख तह. तह म्हणजे तून, होऊन, तून किंवा पासून. एक म्हणजे क आणि ख या दोघांमधून एक. हा बघा क आणि हा ख या दोघातून तुम्हाला एकच लिहायचं आहे, कोणता तरी एक श्लोक. त्यानंतर ग घ तह एक. ग घ मधून एक, हा जो ग आहे किंवा घ आहे या दोघांमधून एक लिहायचे. काही विद्यार्थी काय चूक करतात, क लिहून टाकतात आणि ग लिहून टाकतात. तर असं तुम्हाला पूर्ण मार्क मिळणार नाहीत. काय करायचं आहे, एक क आणि ख या दोघांपैकी एक लिहायचं आहे आणि ग व घ या दोघांपैकी एक लिहायचं आहे. ठीक आहे. हे बघा, अशा प्रकारे स्वाच्याक्षरात सुटसुटीत वाचायला सोपं आणि पाहायला सुद्धा छान वाटेल. प्रथम वयसी पीतम तोयमल्पम स्मरंतः शिरसी निहित भारा नारिकेला नराणाम.
ददती जलमनल्पा स्वादमादि माजीवितांतं नहि कृतमुपकारं साधव विस्मरन्ति. वैद्यराज नमस्तुभ्यं यमराज सहोदर यमस्तु हरती प्राणान त्वं तु प्राणधनानी च. या ठिकाणी थोडीशी चूक झाली आहे बघा. ददातीच्या ठिकाणी ददती पाहिजे. काय पाहिजे? ददती. श्लोक लिहित असताना दीर्घ असेल तर दीर्घ लिहा आणि ऱ्हस्व असेल तर ऱ्हस्व लिहा. हा श्लोक सुद्धा छान आहे. भिक्षु क्वास्ति बलिर्मखे पशुपती किम नास्त्यासौ गोकुले मुग्धे पन्नगभूषण सखे सदा शेते च तस्योपरी आर्य मुंच विषादमाशु कमले नाहम प्रकृत्या चला इत्थम वे गिरिजा समुद्र सुतयोः संभाषणं पातु वः. तसेच वैद्यराज नमस्तुभ्यं यमराज सहोदर यमस्तु हरति प्राणान् त्वं तु प्राणधनानि च. आत्मनो मुखदोषेण बध्यन्ते शुकसारिका बका सत्र न बध्यन्ते मौनम सर्वार्थ साधनम. पुढील प्रश्न पहा. तिसऱ्या प्रश्नाचं ई. अन्वयम पुरयत. अन्वय पूर्ण करा. सुक्तिसुधा, युग्ममाला, चित्रकाव्यम हे जे पद्यपाठ आहेत या पद्यपाठामध्ये श्लोक आणि श्लोकानंतर खाली अन्वय दिलेला आहे. तर तो जो अन्वय तो अन्वय या ठिकाणी पूर्ण करण्याकरता एक श्लोक दिलेला असतो. तर कसा पूर्ण करायचा तो बघा. लक्ष द्या. यत्र इथं लिहायचं तुम्हाला इथं लिहायचंय विद्वज्जनः. विद्वज्जनः. ठीक आहे. इथं तत्र अल्पधीः अल्पधीः. इथं निरस्त पादपे काय लिहायचंय? निरस्त पादपे आणि पुढे लिहायचे देशे. निरस्त पादपे देशे समजा लिहिलेलं इथं. देशे लिहिण्याची आवश्यकता नाही. निरस्त पादपे आणि इथं अपी आहे ना. अपीच्या ठिकाणी लिहायचं तुम्हाला द्रुमायते. काय लिहायचंय? द्रुमायते. एरंडः अपि द्रुमायते. हे बघा असं. यत्र विद्वज्जनः न अस्ति तत्र अल्पधीः अपि श्लाघ्य भवति. निरस्त पादपे देशे एरंड अपि द्रुमायते. अशा प्रकारे सुटसुटीत लिहायचंय. माध्यम भाषा सरलार्थम लिखत. प्रश्न क्रमांक 3 मधील उ. यामध्ये पद्य दिलेले आहेत, श्लोक दिलेले आहेत आणि श्लोकाचं सरलार्थ लिहायचं आहे माध्यम भाषातून. सर्वप्रथम मी आता मराठी अर्थ सांगतो. आत्मौपम्यम समाश्रित्य मानवो मानवैः सह सदा व्यवहारे लोके तदा मानवता भवेत. याचा मराठी सरलार्थ असा आहे. आपल्याप्रमाणेच दुसरा आहे अशी भावना ठेवून माणूस इतर माणसांशी वागेल तेव्हा मानवता होईल. दुसरा श्लोक पहा. एकी भूयता सर्वे वर्णाः गच्छन्ति शुक्लताम तथा संभूय शंसन्ति धर्मा मानवता गुणम. या श्लोकाचा मराठी सरलार्थ अशा प्रकारे आहे. ज्याप्रमाणे सर्व रंग एकत्र येऊन पांढरा रंग बनतो त्याप्रमाणे सर्व धर्म एकमताने मानवता म्हणजे माणुसकी या गुणाची स्तुती करतात. तिसरा श्लोक आहे. वाचनम ज्ञानदम बाल्ये तारुण्ये शीलरक्षकम वार्धक्ये दुःखहरणम हितम सद्ग्रंथ वाचनम. या श्लोकाचा मराठी सरलार्थ अशा प्रकारे आहे. वाचन बालपणी ज्ञान देणारे, तारुण्यात
चारित्र्याचे रक्षण करणारे आणि म्हातारपणे दुःख घालणारे असते. चांगल्या ग्रंथाचे वाचन हितकारक असते. जे विद्यार्थी इंग्रजी माध्यमातून संस्कृत विषय शिकत आहेत त्यांच्याकरता तीनही श्लोकांचे हे तीन अर्थ बघा. तीनही श्लोकांचे म्हणजे पद्यांचे अर्थ दिले इंग्रजी माध्यमातून. हे तुम्ही वाचायचे आणि लिहून घ्यायचे. अशा प्रकारे पेपरमध्ये सुद्धा लिहायचे. ज्यांचं माध्यम मराठी आहे त्यांनी श्लोकांचा अर्थ मराठीतून लिहायचा आहे आणि ज्यांचं माध्यम इंग्रजी आहे त्यांनी इंग्लिशमधून अर्थ लिहायचा आहे. चतुर्थः विभागः लेखन कौशलम. 9 मार्कांकरता हा चतुर्थ विभाग आहे. यामध्ये प्रश्न क्रमांक 4 अ धातूनाम अव्ययानाम च उपयोगम कृत्वा वाक्य निर्माणम कुरुत. धातूंचा किंवा अव्ययांचा उपयोग करून वाक्य निर्माण करा. 6 मधून 4 वाक्य तुम्हाला लिहायची 4 मार्कासाठी. यामध्ये कृत धातू आहे चतुर्थ गणाचा परस्मैपदाचा, रक्ष धातू आहे प्रथम गण परस्मैपद, स्नेह धातू आहे चतुर्थ गण परस्मैपद, स्पृह धातू आहे दशम गण उभयपद, अदह अव्यय आहे, विना अव्यय आहे. तर यांचा उपयोग करून वाक्य निर्माण करायचं आहे. ही अशा प्रकारे प्रश्नाचं उत्तर आहे. चतुर्थ विभागावर लिहायचंय लेखन कौशलम. क माता पुत्राय क्रुध्यति. सैनिकाः शत्रुभ्यः रक्षन्ति अस्मान् किंवा सैनिकाः अस्मान् शत्रुभ्यः रक्षन्ति. गुरुः शिष्येषु स्निह्यति. मार्जारः दुग्धाय स्पृहयति. वृक्षस्य अधः पथिकः सुप्तः. विना या अव्ययासाठी द्वितीया तृतीया आणि पंचमी यापैकी कोणतेही आपण उपयोग करू शकतो. या ठिकाणी तिन्ही या ठिकाणी दिलेत. कार्यम कार्येण वा कार्यात. विना परगृहम गच्छन्ति मूढाः. जे मूर्ख लोक असतात मूढ लोक असतात हे विना कामाचे म्हणजे कामाशिवाय दुसऱ्याच्या घरी जात असतात. म्हणून शहाणी माणसं ही कधीही कामाशिवाय दुसऱ्याच्या घरी जात नाहीत. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 4 मधील अ हा विभाग सोडवायचा आहे. जर धातूनाम अव्ययानाम उपयोगम कृत्वा वाक्य निर्माणम कुरुत हा विभाग तुम्हाला सोडवता येत नसेल किंवा काही समस्या निर्माण होत असेल तर इथं एक और म्हणजे अथवा दिलाय. संस्कृत अनुवादम कुरुत. संस्कृत अनुवाद करा. इथं मराठीमध्ये इंग्लिशमध्ये वाक्य दिली आहेत तर त्यांचा अनुवाद तुम्ही संस्कृतमध्ये करायचा आहे. कसं करतात मी आपल्याला लिहून दाखवतो. मासे पाण्यात राहतात. संस्कृतमध्ये कसं लिहिणार? मत्स्याः जले निवसन्ति. मत्स्याः जले निवसन्ति. काही लोक पाण्याचा अपव्यय करतात. कश्चित जनाः जनाः जलस्य अपव्ययं कुर्वन्ति. अपव्ययं कुर्वन्ति. अपव्ययं कुर्वन्ति. तदनंतर वृक्ष पर्यावरणासाठी उपयुक्त आहेत. वृक्षाः पर्यावरण रक्षणार्थम उपयुक्ताः सन्ति.
उपयुक्ताः सन्ति. हे झालं संस्कृत वाक्य. तसेच पुढचं, म्हातारी माणसे उद्यानात वेळ घालवतात. याचं उत्तर असं आहे, वृद्धाः उद्याने समयं यापयन्ति. यापयन्ति. पाचवं वाक्य आहे, कीर्तनकार नद्यांचे महत्त्व सांगतो. उत्तर लिहायचंय, कीर्तनकारः नदीनां महत्त्वं कथयति. ठीक आहे. पुढचं, वृत्तपत्रे आपले मनोरंजन करतात. कसं लिहायचं, वृत्तपत्राणि. वृत्तपत्राणि अस्माकं मनः रञ्जयन्ति. अस्माकं मनः रञ्जयन्ति. अथवा मध्ये हा प्रश्न येत असतो. नंतर पुढे प्रश्न आहे, आ पंचसप्तवाक्यात्मकम निबंधम लिखत. 5 किंवा 7 वाक्यामध्ये निबंध लिहा. 3 विषय आहेत, 3 पैकी तुम्हाला एक विषय त्या विषयावर निबंध लिहायचा आहे. हे पहा, मम प्रियः उत्सवः, माझा प्रिय उत्सव. मम प्रियः उत्सवः गणेशोत्सवः. भाद्रपदमासस्य चतुर्थ्यां तिथौ गृहे गृहे गणेशमूर्तेः प्रतिष्ठापना भवति. एष उत्सवः कुत्रचित् सार्धैकदिनात्मकः, कुत्रचित् 5 वा 7 वा 10 दिनात्मकः अपि अस्ति. लोकमान्य तिलक महोदयेन सार्वजनिक गणेशोत्सवः जनप्रबोधनार्थं प्रारब्ध. भक्ताः रक्तपुष्पैः, दुर्वाङ्कुरैः, मिष्टैः, मोदकैः च गणेशं पूजयन्ति. विविधाः मनोरञ्जनकार्यक्रमाः आयोजिताः भवन्ति स्थाने स्थाने. उत्सवस्य अन्तिमे दिने गणेशमूर्तेः विसर्जनं जलाशये कुर्वन्ति. तदा भक्ताः शोकाकुलाः भवन्ति. आगामिनि वर्षे पुनरागच्छतु इति उच्चस्वरैः उद्घोषयन्ति सर्वे. अशा प्रकारे निबंध लिहायचा आहे. जर तुम्हाला निबंध लिहायचा नसेल तर इथं अथवा दिलेला आहे. सहाय्यक शब्दानाम आधारेण पंचसप्तवाक्यात्मकं चित्रवर्णनं कुरुत. सहाय्यक शब्दांच्या आधाराने 5 ते 7 वाक्यामध्ये चित्रवर्णन करा. आता चित्र या ठिकाणी दिसतंय. मंजुषामध्ये सहाय्यक शब्द आहेत. प्रदूषणम, धूमः, ध्वनिवर्धकः, छिन्नद्रुमाः, महिला, बालिका, उद्वेजिता हे शब्द आहेत. आणि या शब्दांचा उपयोग करून इतर शब्द काही बाहेरची टाकायची आहेत आणि 5 किंवा 7 वाक्यामध्ये चित्रवर्णन करायचं आहे. पंचमः विभागः भाषाभ्यासः. हा विभाग तुम्हाला 17 गुणांकरता आहे. तर या 17 गुणांमध्ये तुम्हाला काही टेबल पूर्ण करायची आहेत. यामध्ये 6 पैकी 4
टेबल तुम्हाला पूर्ण करत असताना 6 शब्द रिक्त स्थान असतील, त्या 6 पैकी 4 रिक्त स्थानं पूर्ण करायची आहेत, म्हणजे तुम्हाला 2 मार्क मिळतील. सर्वप्रथम नाम तालिका, त्यानंतर आहे सर्वनाम तालिका. इथे सुद्धा 6 पैकी 4 रिक्त स्थानं तुम्हाला पूर्ण करायची आहेत. तसेच तिसरा क्रमांक आहे क्रियापद तालिका. इथे सुद्धा 6 पैकी 4 तुम्हाला रिक्त स्थान पूर्ण करायचे. तसेच धातू साधित तालिका सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. इथे सुद्धा 6 रिक्त स्थान आहेत आणि 6 पैकी तुम्हाला 4 रिक्त स्थान पूर्ण करायचे आहेत, म्हणजे 2 मार्क मिळतील. हे पहा, या ठिकाणी पंचमः विभाग भाषाभ्यास बघा, या ठिकाणी दिशी दिशो दिक्षु मनसा मनोभ्या मनोभिः आत्मानं आत्मानो आत्मनः हा टेबल पूर्ण झाला, म्हणजे 2 मार्क मिळणार. पुढचा टेबल बघा, यामध्ये सर्वनाम तालिका दिली. बघा, कस्य कयोः केशाम यस्मै याभ्याम येभ्यः, किंवा स्त्रीलिंगमध्ये यस्य याभ्याम याभ्यः, माम मा आवाम नव अस्मान्नः. हे पूर्ण केलं म्हणजे 2 मार्क मिळणार. त्यानंतर धातू तालिका, कथ धातू या ठिकाणी दिला आहे. कथये कथयावये कथामहे कथयामहे लट लकारामध्ये. तसेच मन्यस्व मन्ये थांब मन्यध्वम मध्यम पुरुषामध्ये आहे लोट लकार. नंतर भू धातू आहे लोट लकारामध्ये भविष्यती भविष्यतः भविष्यंती, म्हणजे 2 मार्क मिळतील. पुढचा आहे धातू साधित. आपल्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा या लिंक उपलब्ध आहेत, व्हिडिओ उपलब्ध आहेत. धातू साधित म्हणजे त प्रत्यय, तसेच तवतू प्रत्यय, तसेच कृत्य प्रत्यय आणि शत्रुशानच प्रत्यय, याला धातू साधित अशी म्हणतात. आपल्या चॅनलवर 10वीच्या प्लेलिस्टवर जायचं आणि तिथे शोधायचं, म्हणजे तुम्हाला हे व्हिडिओ सापडतील. तर बघा, रब धातू आहे प्रथमगण आत्मनेपदाचा. त प्रत्ययामध्ये रब्ध होतं, तवतूमध्ये रब्धमान, कृत्यमध्ये रब्धव्य, शत्रुशानत म्हणजे रभमानः. तसेच मुक्तः मुक्तमान, मोचनीय मोचमानः, ज्ञात ज्ञातमान, जानीय काय म्हणतो जानीय ज्ञानीय होऊ शकतं. तसेच जानानः, म्हणजे आपल्याला 2 मार्क मिळणार पूर्ण टेबल भरल्यानंतर. 6 पैकी तुम्ही 4 सुद्धा भरू शकता. 6 पैकी 4 तुमचे पूर्ण आले, बरोबर आले, म्हणजे तुम्हाला 2 मार्क अवश्य मिळणार. पुढील प्रश्न थोडासा अवघड वाटण्यासारखं आहे, पण त्याच्यात अवघडसारखं काही नाही आहे. हे व्हिडिओ सुद्धा मी पाठवलेले आहेत, व्यवस्थित अभ्यासा, म्हणजे तुम्हाला हे प्रश्न सुद्धा सोडवता येतील. निर्दिष्ट कृती कुरुत 4 पैकी 3 तुम्हाला सोडवायचे आहेत. पहिलं आहे बघा, योग्य रूपम लिखित्वा रिक्त स्थानपूर्ती कुरुत. 5 पैकी 3 पूर्ण करायचे आहेत वाक्य. पहिलं वाक्य, भाद्रपद मासे 4 क्रमांक दिलाय. तसेच तिथौ गणेशोत्सव प्रारभते. ख अनारंभे ही कारणाम क्रमांक 1 दिलाय. बुद्धिलक्षणम क्रमवाचक लिहायचे. नंतर 3 क्रमांक आहे बालिका उद्यानम गतवत्य संख्यावाचक लिहायचे. सप्ताहस्य 3 क्रमांक दिलाय. नृत्यवर्ग अस्ति आवृत्तीवाचक लिहायचे. तसेच च मध्ये 5 क्रमांक दिलाय. पात्राणाम समाहार पंचपात्रम संख्यावाचक लिहायचे. हे पहा, अशा प्रकारे भाद्रपद मासे चतुर्थ्याम तिथौ गणेशोत्सव प्रारभते. अनारंभो हि कार्याणाम प्रथमं बुद्धिलक्षणम. तसेच तिस्रः बालिका उद्यानं गतवत्यः. सप्ताहस्य त्रिवारं वा त्रिः
नृत्यवर्गः अस्ति। पंचानां पात्राणां समाहारः, पात्राणां लिहायचं आहे या ठिकाणी, पंचानां पात्राणां आणि समाहारः, समाहारः पंचपात्रम, अशा प्रकारे हे क्रमवाचक, आवृत्तीवाचक, संख्यावाचक विशेषणांचा उपयोग करून वाक्य लिहायची आहेत. तदनंतर समासानां तालिका पूर्तिं कुरुत, समासांचा टेबल पूर्ण करा. बघा, पूजायै इति चतुर्थी तत्पुरुष, याचा समस्त पद काय येईल तर बघा, पूजार्थम, पूजार्थम, विग्रह आहे पूजायै इति. पुढचं बघा, आनंदैन सह अव्ययभाव, इथं लिहायचंय तुम्हाला सानंदम, सानंदम. आयतलोचनामध्ये आयतलोचना जसं आहे तसंच लिहायचं आणि पुढे यस्याः सा असं लिहायचंय, बहुव्रीही समास. मुखकमलम, मुखम कमलम इव असं कर्मधारय समास लिहायचा. तदनंतर गृहस्थ, याचं गृहे तिष्ठती इति उपपद, तत्पुरुष, उपपद तत्पुरुष समास. तदनंतर खाली बघा, समानार्थक शब्दान विरुद्धार्थक शब्दान लिखत, 5 मधून 3 लिहायचे तुम्हाला. आणि तसेच लक्ष द्या, स्मृत्वा इथे चिन्ह पाहायचं म्हणजे आपल्याला कळेल याचा समानार्थी शब्द लिहायचा आहे की विरुद्धार्थी लिहायचा आहे. आता इथे सुद्धा चिन्ह पहा, इथे सुद्धा लक्षात येईल की समानार्थी लिहायचं की विरुद्धार्थी लिहायचं. तर लक्ष द्या, अशा प्रकारचे चिन्ह असेल तर विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे आणि अशा प्रकारचे चिन्ह असेल तर समानार्थी लिहायचं आहे. ते मी तुम्हाला पुढे उत्तरपत्रिकेमध्ये दाखवणार आहेच. पुढचा प्रश्न पहा, चतुर्थ, सूचनानुसारम कृती कुरुत, सूचनानुसार कृती करा. बघा, राजा विद्वांसम पूजयती, वाच्य परिवर्तन कुरुत, वाच्य परिवर्तन करायचे. वाच्य परिवर्तन मध्ये आधी वाक्य कर्तरी आहे की कर्मणी आहे हे ओळखावं लागतं. तर बघा, या ठिकाणी पूजयती कर्त्यानुसार वाक्य कर्त्यानुसार क्रियापद आहे, म्हणजे हे वाक्य कर्तरी आहे. मग कर्तरी वाक्य असल्यामुळे याचं कर्मणी करणं यथाक्रम प्राप्त होतं. मग आता कर्मणी करत असताना राजा शब्द याची तृतीया करायची, राज्ञा. विद्वांसम द्वितीयाचं एकवचन आहे आणि प्रथमाचं एकवचन आहे विद्वान. आणि पूजयतीचं काय लिहायचंय, पूज्यते. काय लिहायचंय, राजा विद्वान पूज्यते. अशा प्रकारे पुढचं वाक्य बघा, त्वम सत्वरम त्वम उत्थाय सत्वरम गच्छ, इथं पूर्वकालवाचक काढायचं आहे. इथं उत्थाय हे पूर्वकालवाचक आहे. तसेच विधिलिंग लकार योजयत, संतू हा लोट लकार आहे, या संतूच्या ऐवजी तुम्हाला विधिलिंग लकार या ठिकाणी योजायचा आहे, हा विधिलिंग लकार योजायचा आहे. तदनंतर पुढे घ मध्ये शृणुमे प्रार्थना, इथं मेच्या ऐवजी क्षम्यताम, मे ऐवजी इथं भवान शब्दाची योजना करायची. आणि भवान शब्द जोडला की तर शृणूच्या ठिकाणी प्रथम पुरुष येईल. शृणू हे मध्यम पुरुषाचं एक वचन आहे. तसेच शेवटचं जे वाक्य आहे, छात्रा पठंती, इथं अध्यापक हा
प्रयोजक करता योजायचं आहे आणि हे वाक्य निजंत करायचं आहे. कसं करायचं हे पाचही वाक्य सोडून मी तुम्हाला दाखवतो उत्तरपत्रिकेवर. हे पहा, या ठिकाणी स्मृत्वा विरुद्धार्थी शब्द आहे विस्मृत्य, पृथिव्याम वसुंधरायाम समानार्थी शब्द आहे. तसेच ददाती गृह्णाती विरुद्धार्थी शब्द आहे. श्रुत्वा आकरणे निशम्य समानार्थी शब्द आहे. साधवः सज्जनः समानार्थी शब्द आहेत. आता पुढचं बघा, सूचनानुसारम कृती कुरुत. यामध्ये बघा, राज्ञा काय लिहायचं इथं, राजा झालं, हे चुकलंय हा, राज्ञा लिहायचे. राज्ञा विद्वान पूज्यते. तसेच त्वम उत्तिष्ठ सत्वरम गच्छ च, हे या ठिकाणी त्वांत काढलेलं आहे. काय केलंय आपण, त्वांत काढलेलं आहे. तसेच विधिलिंग लकारामध्ये योजना करण्याकरता सिहू वापरलेला आहे. नंतर घ शृणोतु मे प्रार्थनाम भवान, तिथं काय होतं, शृणू होतं ना, शृणूच्या ऐवजी शृणोतु. तसेच अंतिम जे वाक्य होतं, अध्यापक या शब्दाचा उपयोग करून तुम्हाला निजंत करायचं होतं, तर हे वाक्य निजंत केलं. अध्यापक प्रयोज्य करता है, प्रयोजक करता है, छात्रान प्रयोजक करता है आणि पाठयती हे निजंत क्रियापद आहे. यानंतर षष्ठ विभाग अपठितम, तर 8 मार्कांकरता हा षष्ठ विभाग असतो अपठित, जो तुम्ही वाचलेला नाही असा जो विभाग आहे त्याला अपठित. आता तुम्हाला एक गद्यांश दिलेला आहे. प्रश्न 6वा अ, गद्यांशम पठित्वा कृती कुरुत. गद्यांश वाचून कृती करा. 6 पैकी 4 तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत. सर्वप्रथम आपण गद्यांश वाचून घेऊया. एकस्मिन् वने एकः विशालः वृक्ष आसीत्, तस्मिन् बहवः खगाः वसन्ति स्म. एकदा ते अतीव बुभुक्षिताः आसन्, अतः भोजनं खादितुम् इतस्ततः भ्रमन्ति स्म. ते दूरं दूरं गच्छन्ति स्म. अन्ते च एकस्मिन् क्षेत्रे तण्डुलकणान् अपश्यन्. ते तत्र गत्वा प्रसन्नतया तण्डुलान् खादन्ति स्म, परन्तु जालेन बद्धाः अभवन्. अधुना किं करणीयम् इति चिन्तयित्वा ते सर्वे जालेन सह एव एकं स्वमित्रम् उपागच्छन्. तेषां मित्रम् एकः मूषकः आसीत्. सः जालं दन्तैः अकर्तयत्. अन्ते सर्वे स्वतन्त्राः भूत्वा अनृत्यन् अगायन् च. सुखं तु एकतायाम् एव विद्यते. असा हा गद्यांश आहे. आता यावर आधारित काही प्रश्न आहेत. 6 प्रश्न आहेत. त्या 6 प्रश्नापैकी 4 प्रश्न जर तुम्हाला सोडवली, तुम्ही सोडवली तर 4 मार्क तुम्हाला मिळतील. पूर्ण वाक्याने उत्तर. तर पहिला प्रश्न आहे, त्या ठिकाणी उत्तर आहे, त्याचं प्रश्न आहे खगानाम सहाय्यम केन कृतम, म्हणजे त्या पक्षांचं सहाय्य कोणी केले. दुसरा प्रश्न आहे प्रातिपदिकम लिखत. प्रातिपदिक म्हणजे काय, विभक्ती प्रत्यय लावण्याच्या आधी जो मूळ शब्द असतो त्याला प्रातिपदिक असे म्हणतात. मग बहवह याचं प्रातिपदिक काय, सर्वे याचं प्रातिपदिक काय, हे मी आपल्याला पुढे सांगणारच आहे. अगदी प्रश्न वाचून घेऊया, मग उत्तर पूर्ण सांगतो. तिसरा प्रश्न आहे वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम वा असत्यम वा इति लिखत. वाक्य पुन्हा लिहायचं आहे आणि त्यानंतर हे वाक्य सत्य आहे की असत्य आहे हे सांगायचं आहे. वाक्य बघा, खगाः स्वसामर्थ्येन स्वतंत्र अभवन. पक्षी स्वसामर्थ्याने स्वतंत्र झाले. चौथा प्रश्न आहे माध्यम भाषा सरलार्थम लिखत. ज्या माध्यमातून तुम्ही शिकत आहात त्या माध्यमातून या संस्कृत ओळीचा अर्थ लिहायचा आहे. संस्कृत ओळ अशी आहे, सुखम तु एकतायाम एव विद्यते. मराठीमध्ये याचा सरलार्थ होईल, सुख तर एकतेमध्येच असते. तदनंतर पुढचा जो प्रश्न आहे 5वा प्रश्न, गद्यांशात कृत्य प्रत्ययांतम धातु साधित विशेषणम चित्वा लिखत. हा जो गद्यांश आपण वाचला, या गद्यांशातून
कृत्य प्रत्ययांत. कृत्य प्रत्यय 3 प्रकारचे असतात. कोणकोणते? य, तव्य आणि अनिय हे 3 कृत्य प्रत्यय असतात. 6वा प्रश्न आहे कारक परिचयम कुरुत. कारकाचा परिचय करा. तर या ठिकाणी दंतैही याच्या खाली अंडरलाईन केली आहे. तर हे कोणतं कारक आहे हे मी आपल्याला सांगणार याची उत्तरं. षष्ठ विभाग अपठितम. खगानाम सहाय्यम मूषकेन कृतम. पहिल्या प्रश्नाचं उत्तर. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बघा. बहवचं प्रातिपदिक आहे बहु आणि सर्वेचं प्रतिपादिक आहे सर्व. तसेच वाक्य लिहायचं. या ठिकाणी वाक्य लिहिलं नाही आहे, परंतु वाक्य तुम्ही पूर्ण लिहायचं आहे आणि तदनंतर मग हे वाक्य सत्य आहे की असत्य आहे ते लिहायचं आहे. त्यानंतर आंग्ल भाषेमध्ये संस्कृत भाषेचं रूपांतर. तसेच कृत्य प्रत्ययांत आहे करणीयम. हे जे आहे ना इथं अनीय प्रत्यय आहे, अनीय. तसेच दंतैही हे कर्णकारकम आहे. तृतीय विभक्ती आहे आणि तृतीय विभक्ती साधन म्हणजेच करण. ते 6 कारकांपैकी कर्णकारक आहे. आणि आता अंतिम प्रश्न. 6व्या प्रश्नाचा दुसरा विभाग आहे आ. पद्यांशम पठित्वा निर्दिष्टे कृती कुरुत. अपठित पद्यांश वाचून निर्दिष्ट कृती करा. अपठित पद्यांश वाचा. अर्थनाशम मनस्तापम गृहे दुश्चरितानि च वंचनम चापमानं च मतिमान्न प्रकाशयेत. या श्लोकाचा अर्थ असा आहे की अर्थनाश, पैसे हरवले म्हणा, चोरले गेले म्हणा किंवा नष्ट झाले म्हणा. मनस्ताप, मनाला काहीतरी दुःख झालं, पीडा झाली. तसेच गृहे दुश्चरितानि च, घरामध्ये काहीतरी दुश्चरित्र झालं, वाईट घटना घडली म्हणा किंवा लांछन लागेल चारित्र्याला, अशी काही एखादी घटना घडली. तसेच वंचनम, कुठेतरी तुम्हाला वगळण्यात आलं, तुमचं वंचन केलं किंवा अपमानम, कुठे तुमचा अपमान केला. या 6 गोष्टी बुद्धिमान मनुष्याने प्रगट करू नयेत, कोणाला दुसऱ्याला सांगू नयेत. कारण जर सांगितल्या तर तुम्हाला कमीपणा येत असतो. तसेच आवृत्तिकरम त्यजेत देशम वृत्तीम सोपद्रवाम त्यजेत. त्यजेन मायाविनम मित्रम अन्नम प्राणहरम त्यजेत. खूप छान प्रकारचं हे सुभाषित आहे. आवृत्तिकरम त्यजेत देशम, ज्या देशामध्ये म्हणजे ज्या गावामध्ये तालुक्यामध्ये जिथे तुम्ही राहतात तिथे जर तुमचा व्यवसाय उदरनिर्वाह भागत नसेल तर त्या देशाचा तुम्ही त्याग करावा. वृत्तीम सोपद्रवाम त्यजेत, तुमची नोकरी आहे पण ती उपद्रव आहे, तिथे खूप उपद्रव होतोय, तुम्हाला कष्ट होत आहे, त्रास होतोय, तर ती कष्टकर वृत्तीचा त्याग करावा. वृत्ती म्हणजे काय? व्यवसाय, नोकरी. जिथे ज्या नोकरीमध्ये तुम्हाला आनंद नाही आहे, जिथे त्रासच त्रास आहे, मानसिक त्रास आहे, शारीरिक त्रास आहे, अशी नोकरी सोडावी. तसेच त्यजेन मायाविनम मित्रम, जे कपटी मित्र आहेत, केवळ स्वार्थ साधण्याकरता जवळ येतात, स्वार्थ साधला की निघून जातात, असे कपटी मायावी मित्रांचा त्याग करावा. तसेच प्राणहरम अन्नम त्यजेत, ज्या अन्नाने आपला प्राण हरण होणार आहे म्हणजे प्राण नष्ट होणार आहे, अशा अन्नाचा आपण त्याग केला गेला पाहिजे. ही जी सुभाषितं असतात ना, ही फार मार्मिक आपल्याला उपदेश करत असतात. म्हणून यांचा पठन करणं जीवनामध्ये खूप प्रगतिकारक असतं. खूप ते विवेक निर्माण करत असतं. योग्य काय, अयोग्य काय, नित्य काय, अनित्य काय, चांगलं काय, वाईट काय, कोणत्या दिशेने जावं, कोणत्या दिशेने जाऊ नये, काय करावं, काय करू नये, याचं सोपपत्तिक मार्गदर्शन हे सुभाषित करत असतात. तर असे 2 सुभाषित आहेत आणि याच्यावर आता प्रश्न विचारलेले आहेत. पूर्ण वाक्याने उत्तरतं. पूर्ण वाक्यात उत्तर लिहा. कीदृशं मित्रम त्यजेत, कशा प्रकारच्या मित्राचा त्याग करावा. कीदृशे देशे न वसेत, कोणत्या देशामध्ये राहू नये. तर बघा समानार्थक शब्दां पुढचं बघा. मित्रमचं समानार्थी शब्द लिहायचं आहे तुम्हाला आणि शेवटी
पद्यांशम पठित्वा जाल रेखाचित्रम पूरयत. पद्यांश वाचायचं आणि जाल रेखाचित्र पूर्ण करायचंय. न प्रकाशयेत, प्रकाशित करू नये म्हणजे दुसऱ्याला सांगू नये. काय काय सांगू नये? गृहे दुश्चरितानी, घरामध्ये काही दुश्चरित घडलं, वाईट घडलं तर ते दुसऱ्याला सांगू नये. आणि अजून 4 गोष्टी कोणत्या आहेत ते मी आपल्याला सांगणार आहे. प्रश्न 6a बघा, कोणत्या मित्राचा त्याग करावा? मायाविना मित्रम त्यजेत. मायावी म्हणजे स्वार्थी कपटी मित्राचा त्याग करा. नंतर कीदृशे देशे नवसेत, तर आवृत्ती करे. जिथे तुमचं उदरनिर्वाह चालत नाही, तुम्हाला नोकरी नाही, व्यवसाय नाही, काहीच तुम्हाला करता येत नाही, व्यवसाय धंदा, तर अशा देशामध्ये राहून फायदा काय? म्हणून अशा देशामध्ये राहू नये. तसेच मित्रमचं समानार्थी आहे वयस्यः किंवा सखा असतो. पुढे बघा, या ठिकाणी हे 4 प्रकार अजून दिलेले आहेत. हा एक प्रकार पेपरमध्ये आलेला आहे आणि मग पुढचे 4 तुम्हाला लिहायचे. कोणकोणते? पहिलं मनस्तापम, अर्थनाशम, वंचनम आणि अपमानम. या 4 गोष्टी आणि ही एक मिळून 5. या 5 गोष्टी माणसाने कधीही प्रकाशित करू नये. अशा प्रकारे हा संपूर्ण पेपर तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही निश्चितच याचा फायदा घेणार, लाभ घेणार अशी अपेक्षा करतो. आणि ज्यांनी ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा.